तसं पाहिलं तर आपण प्रापंचिक मंडळी आहोत. 24 तास आपल्या देहाला आपण बांधून ठेवलेला आहे. मग अशातून वेळ मिळेल त्या वेळेला मात्र तुम्ही काय करा, सदा नाम घोष करो हरी कथा. काय करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचं. काव तुकोबार आहे, सदा करण्यापेक्षा असा एखादा शॉर्टकट रस्ता नाही का, की जेणेकरून 24 तास भजन करून जे प्राप्त करायचं आहे, मग ते आम्हाला एखाद्या शॉर्टकट मार्गाने जर नेत असाल तर न्यायला काय हरकत आहे. त्यावेळेला माझ्या तुकोबार यांनी सांगितलं, बाबा आता हा मनुष्य जन्म जो पुढचा येणार आहे हा अतिशय नाजूक असणार आहे. आपल्या देहाला झेपल जमल असं काहीतरी करा की तेने सदा चित्ता. गाव मंडळी आपल्याला जमल का, काय हठयोग जमल का, योग साधना जमल का, हा जमल का, अशा गोष्टी आपल्याला होणार नाहीत. आता अहो पहा, जर आपण बारकाईनं पाहिलं तर आज हिमालयासारख्या ठिकाणी आमचे ऋषी मुनी साधना करतायत. घरदार प्रपंच सोडून दिलेला आहे. बरं त्या जंगलात वास्तव्य आहे, तिथं नाही काही एखादी रूम नसते. असं उघड्यावर वृक्षाखाली बसून तपश्चर्या करायची. अशा जर साधना पाहिल्या तर एक भयंकर कडक साधना आहे. हा, आणि असल्या साधना म्हटलं की आपलं गणित कधीच सुटायचं नाही. अहो नुसतं हरिनाम घ्या म्हटलं तर माणसाला वेळ मिळाला. मग एवढा मोठा त्याग कधी आपण करायचा बघा. आणि काय काय आहेत बर का असे योगी जपी तपी, ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. आता जरा माझ्याकडे लक्ष द्या. भगवंत प्राप्तीसाठी अनेक साधनं सांगितलेली आहेत. साधनं कमी नाहीये, भरपूर साधनं आहेत. पण एक आहे, जी साधनं सांगितले त्या आपल्याला झेपणारी नाहीये. का झेपतील का, नाही झेपायची. बघा मी एक अवलिया बघितला होता. अवलिया सांगोला जिल्ह्यामध्ये, सांगोला तालुक्यात सोनन नावाचं गाव. आता ज्येष्ठ मातेशी कार्यक्रम करून आला. त्या सोनन गावामध्ये हनुमान विजेचा सप्ताह योगायोगानं महाराज आमचे पहिले त्या ठिकाणी कार्यक्रम करायचा. तर माझं सोनचा पोरगा इथं आला, तिथलाच येतो. त्या ठिकाणी आम्ही कीर्तनला जायचो. योगायोगानं महाराजांच्या नंतर आमच्या पाळी आली, आम्ही कीर्तन करायला गेलो. तिथं 1-2 वर्ष कार्यक्रम झाला आणि 3ऱ्या वर्षी एका महान मोठ्या सत्पुरुषाची भेट झाली. त्या कीर्तनात माझ्या गुरुवर्य दादा महाराज मनमाडकर